उपनिषदाच्या प्रारंभी शास्त्रीजी लाभले आहेत, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि असा सुंदर क्षण ईशावास्य उपनिषदालाही आला आहे आणि केनोपनिषदालाही आला आहे. त्याप्रमाणे आपलं भाग्य खरंच शास्त्रीजी आहे म्हणून उजळलेलं आहे आणि हे उपनिषद आपल्या आचरणात येईल म्हणूनच परमेश्वरांनी शास्त्रीजींची योजना या ठिकाणी केली आहे. मी परमपूज्य शास्त्रीजींना वंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी उपनिषद सांगायला प्रारंभ करावा. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यत् सत्येन जगत् सत्यं यत् प्रकाशेन भाति तत् यदानन्देन नन्दन्ति तस्मै श्री गुरवे नमः. यस्मात् जातं जगत् सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला परमपूज्य डॉक्टर लोले जे गुरुपदावर आरूढ आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे केनोपनिषद या वर्गाचा आपल्याला या वर्गाची सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो. गुरुपदावर आरूढ असलेले डॉक्टर लुले यांना वंदन करतो. आपल्या सर्वांमध्ये विद्यमान असलेले वयोवृद्ध ज्ञानवृद्ध या सगळ्यांना वंदन करतो. आणि आज आपलं हा जो वर्ग आहे या वर्गाला आपण आता सुरुवात करूया. डॉक्टर साहेबांनी थोडासा परिचय करून देताना छान गोष्टी सांगितल्या, काही छानच आहेत त्या. भाग्याने मी आपल्याला मिळालो असं ते म्हणाले, पण खरं म्हणजे आपण सर्व एक असाधारण पुण्य जमा केलेले सर्व साधक आहात असा माझा विश्वास आहे. असाधारण पुण्य बरं का. साधारण पुण्य प्रापंचिक गोष्टीच्या कामात येत असतं. हे असाधारण पुण्य आहे. आणि असाधारण पुण्याचं सुद्धा माऊलींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. बरोबर. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ही ओवी थोडीशी आता यांनी म्हटलं त्याच वेळेस मला आठवली आहे सहज. तर आपण सर्व जे श्रोतागण आहात आपण खरोखर मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य असे पुण्य अर्जित केलेले आपण आहात हे निश्चित आहे. कारण या कलियुगामध्ये अतिशय मोहित करणारे विषय या कलीनी या विश्वामध्ये निर्माण करून ठेवले आहेत. त्या सगळ्यांना बळी न पडता सकाळी उठल्याबरोबर आपण या एका उपनिषदाचा अभ्यास करायसाठी आपल्याला एक प्रेरणा झालेली आहे. ही प्रेरणा शुद्ध पुण्य अर्जित केल्याशिवाय होऊ शकत नाही असं मला सांगायचं आहे. असो, आपल्या सर्वांना मी वंदन करतो. आपली ती प्रेरणा, आपला तो उत्साह, आपली ती इच्छा माझ्यासाठी प्रेरणा ठरो असं सद्गुरुचरणी विनंती करून आपण या आजच्या वर्गाला सुरुवात करूया. केनोपनिषद विषय आहे, त्यांनी सांगितलंय डॉक्टर साहेबांनी. आता प्रश्न असा येतो की कुठली गोष्ट आपण त्याचा विचार करण्या अगोदर सर्वसाधारण व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा आपण त्या गोष्टीच्या मुळाकडे जात असतो, मुळाशीच जात असतो. म्हणजे त्याच्याबद्दल तेवढी कमीत कमी आपल्याला माहिती असायला हवी, नाही का?
आता केनोपनिषद म्हटल्यानंतर हे उपनिषद आहे हे आपल्याला त्या शीर्षकावरून सहज कळायला येतं. ते उपनिषद आहेच, वादच नाही त्याच्यात. पण ते कुठून आलेलं आहे असा प्रश्न येतो, नाही का? उपनिषदे हा शब्द आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेस आपल्याला शंकराचार्यांचं नाव आठवतं, भगवान व्यासांचं नाव आठवतं, जे यातले अत्यंत श्रेष्ठ ज्येष्ठ विभूती आहेत त्या. आणि म्हणून हे कुठून आलं आपल्याला आता सांगायची काही हे नाहीये, कारण आपण सगळे अभ्यासू आहे, जिज्ञासू आहे, खूप आपण याची तपश्चर्या सुद्धा केलेली आहे. वेदांमधून आलेले आहेत सर्व हे. या जगात अशी एकही गोष्ट नाही की जी वेदांमधून आलेली नाही. सगळं जे काही आहे ते फक्त वेदांमध्ये. जे वेदात नाही ते या ब्रह्मांडात कुठेही आपल्याला मिळणार नाही. आणि मग काही करायचं असेल आपल्याला, व्यावहारिक सत्य सुद्धा म्हणतो मी, काही हरकत नाही ते व्यावहारिक सत्य ते काही जर करायचं असेल तर आपल्याला अभ्यास वेदांचाच करावा लागेल, दुसरं काय आहे? कारण ती वेदांमधूनच आलेली आहे. आपण मानो किंवा न मानो, मान्यता देव किंवा मान्यता न देव, आपल्याला अभ्यास वेदांचाच करावा लागणार आहे. म्हणून शंकराचार्याचं एक स्तोत्र आहे, वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. कसा बघा तुम्ही, शंकराचार्यांचा दृष्टिकोन किती व्यापक आहे. जीव करत असलेला प्रत्येक हालचाल जी आहे त्या हालचालीचा उद्गम वेदांमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे उपनिषदांचा अभ्यास करणारा. उपनिषद नंतर आली, आपण बघू आता त्याचं सगळं. मला आठवते मागच्या ईशावास्य उपनिषदामध्ये वेदांबद्दल थोडीशी माहिती जुजबी दिली होती. आणि आज आपण प्रथम वेद हा शब्द जो आहे ज्याच्यातून आपलं हे उपनिषद आलेलं आहे, तो वेद कशा करता प्रवृत्त झाला, आपण कशाला वेद वाचायचे, काय कारण आहे? सगळं तर ठीक सुरू आहे आपल्याला, 2 वेळ छान जेवायला मिळतं आपल्याला, आपल्या सगळ्यांच्या घरी आजकालचं जे मनोरंजनाचं साधन टीव्ही वगैरे हे सगळ्या ह्या गोष्टी आहेतच. फारसं काही अडत नाही या गोष्टींचा वाटेला नाही गेलं तर, म्हणजे वेद उपनिषद या गोष्टींचा वाटेला जर आपण नाही गेलं, कुठे अडते आहे आपलं? काहीच अडत नाहीये. असा विचार करणारे एक मोठा वर्ग आहे. आणि त्यांच्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात, कराव्या लागतात. वेद सुद्धा कशासाठी प्रवृत्त झाले ते आपण पाहून मग आपण केनोपनिषदाच्या याच्याकडे वळूया. वेद काय सांगतात, वेदांचा उद्देशच काय प्रकट होण्यामागे. साधी गोष्ट आहे, मी शंकराचार्यांच्या याच्याबद्दल बोलतोय बरं का. शंकराचार्यांनी आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये खूप ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात वेदाचा मूळ उद्देश लक्षात घ्या कशासाठी. काही गोष्टी या विश्वामध्ये आपल्याला ज्या कळून येतात, आपण समजतो, त्यामागे आपली बुद्धी असते. बुद्धी हे साधन आहे आपलं कळण्याचं, नाही का? बुद्धीलाच कळतं सगळं. बुद्धी या साधनाद्वारे आपण या जगातल्या निर्णय गोष्टी करतो. मन या साधनाद्वारे आपण जगाशी संबंध प्रस्थापित करतो आणि बुद्धी त्याचं विश्लेषण करून ती गोष्ट काय आहे कळून घेते. अशी प्रक्रिया प्रत्येक क्षणाला सुरू आहे, प्रत्येक क्षणाला सुरू आहे. बरं, ज्या गोष्टी आता डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसतात त्याच्याबद्दल प्रमाण काही आपण वेदांकडे जायची गरज नाहीये, नाही का? आपण जिथे बसलोय आपल्या समोर एक टीपॉय आहे समजा, टीपॉय लक्षात येते, छोटासा टेबल. मग तो टीपॉय आहे हे सांगण्यासाठी उपनिषदाच्या अभ्यासाची गरज आहे का? नाही. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि इतरही प्रमाणांनी ज्या गोष्टी कळून येतात त्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला इतर कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही. सगळ्यात महत्वाचं, प्रत्यक्ष अनुमान इत्यादी प्रमाणांनी जे कळून येतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि आपले व्यवहार सुरू ठेवतो व्यावहारिक सत्तेमध्ये. पण प्रश्न असा येतो की प्रत्यक्ष प्रमाणाने ज्या गोष्टी आपल्याला कळून दिलेल्या आहेत त्या तशा आहेत का? प्रश्न असा येतो. ते नाही आपल्याला कळत. आणि सगळ्यात मोठी अडचण इथेच निर्माण झाली आहे आणि ही अडचण आपल्या वेदांनी दूर करून दिलेली आहे. जी गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने आणि अनुमान प्रमाणाने सुद्धा अजिबात आपल्याला कळत नाही त्या गोष्टीचा शोध आमच्या वेदांनी लावून या मानव देहधारी जीवांसमोर आणि सृष्टीसमोर म्हणूया आपण, कळण्याची प्रक्रिया काही फक्त मानवामध्येच आहे असं नाही आहे. सगळ्यांनाच जगामध्ये कळत असतं, जडालाही कळतं.
फक्त ते व्यक्त करू शकत नाही कारण त्याच्याजवळ अंतःकरण नाही आहे म्हणून. असो, हे जे प्रत्यक्ष प्रमाणाने कळण्याच्या ज्या वस्तू आहे, पण त्या वस्तू जशा दिसतात तशा नसतात, हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून या वेदांनी एक फार मोठं कार्य केलेलं आहे. एक मोठा अलौकिक शोध म्हणूया, वेदांनीच लावलेला आहे. खरं म्हणजे नेहमी मी सांगत असतो असं आहे, आपण हे नोबेल पुरस्कार देतो ना, खूप लोकांना या इथे काही काही शोध लावतात, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे वगैरे, जे विज्ञानाचे शोध, त्यांना पुरस्कृत. त्या फिजिक्स मध्ये जे आतापर्यंत कोणालाच माहित नाही ते त्यांनी शोधून काढलं, हा त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला, असं वर्तमानपत्रात आपण वाचतो. पण सगळे पुरस्काराचं जर कोण अधिकारी असेल ते आपले वेद आहेत फक्त, बस. सगळे नोबेल पुरस्कार, सगळेच पुरस्कार त्यांना द्यावे, कारण त्यांनी एक अशी अलौकिक गोष्ट शोधून काढलेली जी आहे की जी आपल्याला कोणत्याच प्रमाणाने कळत नाही. त्या गोष्टीला आत्मा आणि ब्रह्म असं म्हणतात, लक्षात ठेवायचं. हा एक पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा वेदांचा अभ्यास करताना. त्यांनी आत्मा आपल्या समोर शोधून ठेवला, ब्रह्म आणून दिला आपल्या समोर, पण पुन्हा ते आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने कळणार नाही बरं का. कारण तेच ते सांगतात आहे जे तुम्हाला सर्वसाधारण व्यावहारिक सत्तेमध्ये अजिबातच कळून येत नाही, ते आहे. आणि म्हणून वेदांचा पुढे आता खूप मोठा विषय आहे तसा, त्याचं थोडस सार रूपाने आपण बघूया. वेदांनी आज्ञा केली की त्याला जाणून घ्या, हो फक्त बस, त्याला जाणून घ्या. आणि वेदाला जाणल्यानंतर काय होते, कारण या वेदांचा नुसता शोध नाही लावला, आत्म्याचा नुसता शोध लावला नाही वेदांनी, तर वेदांनी तेच सांगितलेलं आहे की जीवाच्या ज्या सर्वसाधारण आपल्या उर्मी असतात, ते अत्यंत नैसर्गिक उर्मी सर्व जीवसृष्टीमध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला दिसते. मानव देहधारी नाही, बाकी देहांमध्ये सुद्धा दिसतात. की आपल्या अनुकूल गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्राप्त करून घ्यावा आणि प्रतिकूल गोष्टीला दूर लोटावं. आहे की नाही बघा, तुम्ही सगळ्यांनी विचार करा. थोडंसं आणखी सोपं करून बघू. आपल्याला अनुकूल म्हणजे जे सुखदायी आहे ते आपण स्वीकारावं, आणि जे सुखदायी नाही म्हणजे दुःखदायक आहे ते दूर लोटावं. आहे ना हे आपल्या प्रवृत्ती, काही विशेष त्याचं विवरण करण्याची गरज नाही. माझ्या सर्व हालचाली मला फक्त सुखप्राप्तीसाठीच करायच्या असतात, करतोच आपण. एकही हालचाल दुःखाच्या प्राप्तीसाठी केली आहे का आपण कधीतरी? विचारून बघा, विचार करून बघा आपल्या मनाशी. नाही केली आपण, तरी पण आपल्याला दुःख होतं. मजेची गोष्ट ही आहे, मी एकही हालचाल दुःखाच्या प्राप्तीसाठी करत नसून सुद्धा मला तर मग दुःख व्हायलाच नको, आहे की नाही? दुःखच व्हायला नको, तरी दुःख का होतं हे नाही कळत ना. हे आपल्याला वेद कळून देतात. मग आता अशी काही गोष्ट आहे का की जे जाणल्याने आपल्याला अजिबात दुःख होणार नाही, आपला आनंद आनंदच कायम राहील? तीच आपल्या वेदांनी आपल्या समोर करून आणलेली गोष्ट आहे. त्याचं नाव आत्मा आहे, त्याचं नाव ब्रह्म आहे. बस. सुखस्य सर्वभूतानां मत्त एवं प्रवर्तते, सुखंचन विना धर्मात तस्मात धर्मपरो भवेत, आज्ञा दिन दिले. सुखासाठी धडपड करताना, सुखासाठी करीशी तळमळ, मग सुख प्राप्त करायला या जगात हिंडफिर असं नाही म्हटलं, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. पंढरीला तो आत्मा आणि ब्रह्म बसलेला आहे तिथे. मग तू अवघाच सुखी होशी नाही म्हटलेला आहे, मग तू अवघाची सुख रूप होशी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. वेदांचा हा जो शोधून काढलेलं जे तत्व आहे आत्मा आणि ब्रह्म नावाचं, या तत्वाला प्राप्त करून घेतल्याशिवाय तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधीही दुःख दूर कोणीच करू शकत नाही. यदा चर्मवदाकाशम वेष्ट इष्यन्ति मानवाः तदा देवम अविज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. श्वेताश्वेतर उपनिषद शेवटी येऊन हे सांगते तुम्हाला की त्या परमात्म्याला जाणून घ्या, त्या आत्म्याला जाणून घ्या, त्या ब्रह्माला जाणून घ्या. तुमच्या सगळ्या अनुकूल गोष्टीची प्राप्ती फक्त त्याला जाणून घेण्यात आहे. आणि याला जे जाणत नाही ते कायमचे जन्म मरण रूपी दुःखाच्या शृंखलेमध्ये बद्ध होऊन पडलेले असतात. याच्यात येणार आहे केनोपनिषद, इह चेद वेदित सत्यमस्ती ही श्रुती आता जी म्हटली आपण इथे,
तर तेच मी त्याच्या अर्थात जात नाही, आपण अर्थ पाहणार आहेत त्यावेळेस. य एतत् विदुरमृता असते भवंती अथेतरे दुःख मेवापि यंती. उपनिषद काय मार्मिक उपदेश आहे, त्याला जाणून घ्या फक्त, तरच तुमच्या दुःखाचा अंत आहे, नाही तर नाही. आणि म्हणून जीवाला जर सुखी व्हायचं असेल, सुखरूप व्हायचं असेल, म्हणतो दुरुस्ती करतो, सुखी होण्याची धडपड तर आपली अहोरात्र सुरू आहे, तरी आपण सुखी होत नाही हे कळत नाही आपल्याला. असं तोही आणखी वेगळा विषय आहे. सुखासाठी इतकी धडपड करत असून इतकं अख्खं जीवन आपण त्याच्यासाठी घालतो, तरी पण आपल्याला सुख हे आपल्याला सोडून जाणार का मिळते हो? त्यांनी सोडून जायला नको. एखादी गोष्ट जर आपण खूप दीर्घकाळापर्यंत गेली तर ती शाश्वत स्वरूपात व्हायला पाहिजे ना. जसं घर बांधतो आपण एक वर्षभर त्याच्यासाठी सगळ्या प्रकारचे ते जमा करतो आवश्यक वस्तू, आणि मग राहायला जातो. म्हणजे ते काही दिवस का होईना पण आपल्याला नाही राहत. तसं या जगातलं सुख कुठे नाही आहे, कुठल्याच विषयात नाही आहे. अत्यंत क्षणभंगूर असलेलं सुख इथे फक्त थोडा वेळ का होईना प्राप्त होतं, आणि पुन्हा ते सुख आपल्याला सोडून जातं. याचा अभ्यास आपल्या वेदांनी केला आणि जीवाला हा उपदेश केलेला आहे. काय उपदेश आहे तो? की वेदो नित्यमधीयताम. वेदांचा अभ्यास करा, तुम्हाला असं सुख प्राप्त होईल की या विषय सुख जे तुम्हाला वारंवार सोडून जातं तसं ते सोडून जाणार नाही. प्रस्तावना खूप जास्त लांबू नये म्हणून मी आता विषयाला आवर्त घेतो. वेदांनी आत्मा नावाचं तत्व आपल्या समोर ठेवलेलं आहे, जे सांगितलं आहे अगोदर. प्रमाणांचा विषय होणार नाही, त्याला विनाकारण डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करू नये. न तत्र चक्षुर्गच्छति सांगणार आहे केनोपनिषद. जात नाही डोळे, पंच ज्ञानेंद्रिय जात नाही, मन जात नाही तिथे, वाणी जात नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. उपनिषदांनी हे खूप खूप आपल्या मनावर बिंबून ठेवलेलं आहे. मग हे उपनिषद नावाचं काय प्रकरण आहे? आपण वेदांबद्दल तर कळलं, आपल्याला थोडक्यात कळलं. मी त्यातला पूर्ण भागाकडे गेलोच नाही अजून. वेद जे निर्माण झाले ते जीवाला सुखरूपता करून देण्यासाठी निर्माण झाले. त्यांनी आत्मा नावाचं एक तत्व शोधलं, ब्रह्म नावाचं एक तत्व शोधलं. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. ब्रह्म हा शब्द या समष्टी विश्वाबद्दल बोलले जाते. त्याचं समष्टी विश्व म्हणजे ब्रह्मांडाबद्दल. ब्रह्मांडामध्ये जे चैतन्य आहे ते ब्रह्म या नावाने ओळखले जाते. तेच चैतन्य तुमच्या आमच्या शरीरात, कारण त्या चैतन्याने सगळं व्यापलेलं आहे असं वेद सांगतात, ते तुमच्या आमच्या शरीरात येते तेव्हा आपण त्याला आत्मा म्हणतो. असा हा सूक्ष्म भेद आपण आपल्यासाठी लक्षात ठेवावा. आपल्यासाठी ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, दोन्ही वेगळे नाही. कुटस्थ हा ब्रह्मरूप आहे. आपल्या जे आत्मा आहे तो त्याला कुटस्थ म्हणतात. आत्म्याचं जे एवढा भाग आपण व्यापून घेतलेला आहे आपल्या शरीराने म्हणजे आपल्या बुद्धीने व्यापून घेतलेला आहे, त्याला आपण कुटस्थ म्हणतो. पण तो ब्रह्माचाच अंश आहे, तो अंश आहे. ममई वंशो जीव लोके आहे, गीता सांगतेच तसं. असं हे जे ब्रह्म जे आहे, हा जो आत्मा जो आहे तुमच्या आमच्यामध्ये पूर्णतः डोक्यापासून पायापर्यंत व्यापून आहे. पण आपल्याला माहित नाही, कारण आपण ह्या प्रमाणांच्या द्वारे फक्त बाहेरच्या गोष्टी जाणून घेण्याचे प्रयत्न करून राहिलो. आणि म्हणून उपनिषद सांगतात की या आत्म्याची विशेषता अशी आहे की आपले कित्येक शरीर आले आणि गेले तरी आत्म्यात काहीच फरक नाही पडत. हा विषय तुमच्या कठोपनिषदामध्ये फार सुंदररित्या आलेला आहे बरं का. आणि मग ह्या आत्मा आपण हे शरीर गेल्यावरही जर राहत असेल तर प्रश्न कसा येतो की मग याला कसं जाणायचं आता, असा प्रश्न येतो. आणि याला जाणल्याशिवाय जर आपल्याला सुखाची प्राप्ती नाही, याला जाणून घेतल्याशिवाय य एतत् विदुर अमृत असते भवंती. अमृत म्हणजे शाश्वत सुखाची स्थिती. ते तरे दुःख मेवापि यंती. यापेक्षा जे इतर आहेत त्यांना दुःखातच राहावं लागतं. दुःख शब्दाचा अर्थ असा, जन्म मरण रूप असलेला हा संसार, यात आपण खितपत पडलेलो आहोत. आता सुद्धा त्यातच आहोत अजूनही. सुटका करून घ्यायची आहे. मग त्यालाच एतत् शब्दाचा अर्थ आत्मा असा आहे, तर ब्रह्माला जाणं. आणि त्या ब्रह्माला जाणून घेण्यासाठी या सगळ्या वेदांची प्रवृत्ती झालेली आहे. वेद जे आहे, या वेदांना आपल्या संपूर्ण सृष्टीमध्ये म्हणावं, संपूर्ण वाङ्मय जे निर्माण झालेलं आहे
या वाङ्मयामध्ये आद्य स्थान मिळालेलं आहे. प्रथम क्रमांकाच्या स्थानावर वैदिक वाङ्मयच आहे फक्त बस. आणि ही गोष्ट आता आपण म्हणाल की आपण सगळे भारतात राहतो म्हणून आपल्याला आपल्या धर्माने शिकवली, असं नाही आहे. या मृत्यूलोकावर जेवढे काही विद्वान मंडळी होऊन गेली प्रत्येक देशामधली, भारताबाहेरही पाश्चिमात्य देश घ्या, युरोपियन देश घ्या, आशियामधले, बाकी या पाचही खंडामधले सगळे देश घ्या, या देशांमध्ये असलेली जी बुद्धिमान मंडळी त्यांनी हे मान्य केलेलं आहे. या जगामधला आद्य वाङ्मय वेद आहे. वेदच तुमच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी ते अलौकिक अशा उपायाचं साधन काय आहे ते सांगत आहे. ते त्यांनी मान्य केलेलं सगळ्यांनी. खूप अभ्यासू मंडळी आहे या पृथ्वीवर, या मृत्यूलोकावर खूप विद्वान लोकांचं काही कमतरता नाही आहे. प्रश्न असा आहे की आपण त्यांच्या विचाराच्या वाटेलाच जात नाही कधी. असं हे वेदांचं आहे. आणि म्हणून हा जो आत्मा आत्मा नावाची जी गोष्ट आहे, या आत्म्याबद्दल वेदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवून आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे. वेदाचं हे महात्म्य आहे. म्हणून मुद्दामून हे थोडीशी एक प्रस्तावनापर गोष्ट इथे आपण आणली. या वेदाचं महात्म्य संपूर्ण विश्वाने मान्य केलेलं असल्यामुळे हे जे वेद वाङ्मय जे आहे, हे वेद वाङ्मय जे आहे, या वेद वाङ्मयामध्येच सर्व विश्वाचा उदय झालेला आहे. सर्व विषय यातून आलेले आहेत. पाश्चिमात्य विद्वान मंडळी, पाश्चिमात्य तत्ववेत्ते, युरोपामधली तत्ववेत्ते, भारतात तर आपले आहेत ऋषीमुनी, जे आपल्या अत्यंत श्रद्धेचा विषय असलेले आहेत. भारतातील ऋषीमुनी जे आहेत त्यांना आपण ऋषी म्हणतो. पाश्चिमात्य म्हणजे भारताबाहेर त्यांना इंटेलिजंट आणि विद्वान लोक म्हणतात. त्यांना इंटेलिजंट असा शब्द आहे. त्यांना म्हणू द्या, काही म्हटल्याने फरक नाही पडत आपल्याला. ते हे आहे, असे हे वेद आहे. कसे आहे मग वेद? हे सगळे वेद जे आहे, या वेदांची व्याख्या वेदांनीच करून ठेवलेली आहे. मग ते वेदांनीच करून ठेवलेली आहे. हे वेद आहे, हे ज्ञानमय आहे. आपला सूर्यवंशातला प्रथम राजा म्हटल्यापेक्षा राजा आहे तो, त्याच्याही अगोदर राजे होऊन गेले मनु जो आहे त्यांनी सांगितलेलं आहे, वेदो अखिलो धर्ममूलम. सगळ्या धर्मांचं मूळ वेद आहे. सगळे धर्म त्यातून उदयाला आलेले आहे. वेद कसे आहे? वेद सर्व ज्ञानमय आहे. सर्व ज्ञानमयो ही सहा, ते ज्ञानमय आहे. वेदो अखिलम धर्ममूलम हे त्यांनी म्हटलेलं आहे. सूर्यवंशामध्ये प्रभू रामराया जन्माला आले त्रेतायुगामध्ये, आणि त्यांनी याचं सगळं अक्षरशः आदर्श आचरण म्हणतात ते करून दाखवलं. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्यांनी त्रेतायुगात केलेलं आचरण आपल्याला आज कलियुगामध्ये सुद्धा आदर्श आहे. लक्षात ठेवा. म्हणजे किती तो आदर्श शाश्वत आहे आणि पक्का आहे तो, असं. आणि नंतर आता अलीकडच्याच काळामध्ये या वेदांवर सायणाचार्य म्हणून एक अत्यंत प्रसिद्ध वेदांवर भाष्य करणारी व्यक्ती जन्माला आली या पृथ्वीवर, आणि त्यांनी खूप मोठं कार्य करून दिले वेदांसंबंधी. वेदांचे विख्यात भाष्यकार आहे, सायणाचार्य म्हणतात त्यांना. त्यांनी वेदांची व्याख्या केली. अपौरुषम वाक्यम वेदहा. वेद हे अपौरुषेय आहेत. आपण शब्द ऐकला असेल बरेचदा. खूप सुंदर विषय आहे. केव्हा तरी आपण डॉक्टर साहेबांकडून समजून घ्या. अपौरुषेयम वाक्य, ते पुरुष नावाचे जो जीव आहे त्या जीवाच्या बुद्धीतून नाही आलेला आहे, कुठूनच आलेला नाही. ते अपौरुषेय. आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये बरेच दोष आहे. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णापाठव वगैरे वगैरे हे भेद आहे, हे दोष आहेत. अशा दोषपूर्ण असलेल्या बुद्धीतून नाही आलेलं हे वेद वाङ्मय. अपौरुषेयम वाक्यम वेदहा. अपौरुषेय वाक्य आहे, कोण्या व्यक्तीमधून व्यक्तीने सांगितलेलं नाही, आणि म्हणून हे प्रत्यक्ष परमात्म्याची वाणी आहे असा आमचा विश्वास आहे. परमात्म्याची, आम्ही त्याला ईश्वरवाणीच म्हणतो. वेदवाणी ही ईश्वरवाणी म्हणून याला मान्यता दिलेली आहे. आणि या वेदाची वेदता कशामध्ये आहे? पुन्हा तोच शंकराचार्यांनी आपल्या वाङ्मयामध्ये लिहिलेला
या वेदाची वेदता त्याच्यामध्ये आहे, जे तुम्हाला कशानेच कळून येत नाही ते वेद आपल्याला दाखवून देतात. कोणत्याच प्रमाणाने त्याचा जो विषय होत नाही ते तुम्हाला ते दाखवून देतात. म्हणून हे वेदाची अत्यंत हे आहे. अनुमित्या वा यस्तु पायो न विद्यते एतत् विदंती वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. बहुतेक मागच्या प्रवचनात ह्याचा उल्लेख केलेला असावा, आता मला आठवत नाही, पण हे निश्चित आहे. जीवाला काय गोष्टीची आवश्यकता आहे, अनुकूल काय आहे आणि जीवाला प्रतिकूल काय आहे, याचा अलौकिक उपाय इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती करण्याचा अलौकिक, लौकिक नाही. पुन्हा लौकिक नाही म्हटल्याबरोबर या प्रपंचातले उपाय सगळे बाजूला सारून द्या. अलौकिकम असं त्याचा उपायच आहे तो. अलौकिकम उपायम वेद येते स वेद. हे उपाय आपल्याला सांगतात आणि म्हणून वेदांनी पुढे या उपायाचा जो उल्लेख केलेला आहे तो पुढे वेदांचा विस्तार रूपाने झालेला आहे. थोडक्यात सांगतो, आवर्त घेतो जरा. आणि हे असं जे वेदांनी विस्तार करून जे मानवी जीवनाचा मानवी देह प्राप्त होऊन या जीवाने इथे येऊन काय जाणून घ्यावं, फक्त एवढंच जाणून घ्यावं. य एतद् विदुर अमृतास्ते भवन्ति अथेतरे दुःखमेव पियन्ति. बस. आणि हे जाणून घेतल्यानंतर आत्मा आणि ब्रह्मवस्तू हे जाणून घेतल्यानंतर ह्या जगामध्ये जाणून घेण्यासाठी विषय शिल्लक नाही राहत, काहीच नाही शिल्लक नाही राहत. म्हणजे मग आपल्याला सगळे विषय कळतातच, सगळेच विषय, सगळे ज्याचा तुम्ही अभ्यास कधीच केला नाही ते सुद्धा कळते. यज नियम नेह भूतन्यत यज ज्ञात्वा नेह भूतन्यम ज्ञातव्यम अवशिष्यते. जाणण्यासारखं काही अवशिष्यते म्हणजे राहतच नाही. न अवशिष्यते, काही राहत नाही. यज ज्ञात्वा, जे जाणून घेतल्यानंतर इथे जाणण्यासारखं काही राहत नाही. एक आत्मा जाणून घ्या, एक वेद जाणून घ्या आणि मग शांत बसा. आणि मग हे सगळे जे अभ्यास करणारे, धडपड करणारे आहे, PhD मिळवणारे आहे, वेदांचा सोडून बाकी अभ्यास करणारे आहे, त्यांना खूप कष्ट करावे लागतात. केव्हा कुठे PhD मिळते. फिजिक्स मध्ये PhD मिळायचे आयुष्य वेचलेलं आहे लोकांनी. केमिस्ट्रीमध्ये PhD मिळायचे आयुष्यभर त्याचा अभ्यास करतात. गणिता सगळेच हे त्याला अपराविद्येचं जग म्हणतात. यामध्ये ह्या अशाच विद्या आहे, म्हणून त्याला अपराविद्येत टाकलं. ऋग्वेद यजुर्वेद हे अपराविद्येत जिथे गेलेले आहे तिथे या बाकीचे जे विषय आहेत त्याचं काय आहे. मुद्दा लक्षात ठेवायचा की हे जे जाणून घेणं जे आहे, हे जाणून घेतलेलं जे आहे, बाकी वेदांशिवाय, आत्मेशिवाय, ब्रह्माशिवाय आपण जर काही जाणून घ्याल तर ते सगळं नष्ट होणार आहे. अपरा म्हणजे जे श्रेष्ठ नाही, पराविद्या, अपराविद्या याची यादी मुंडकोपनिषदाने बनवलेली आहे. मुंडकोपनिषद वाचून घ्या. तत्रा परा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वा वेदः शिक्षा कल्पो व्याकरणम छंदम ज्योतिषम इति वगैरे वगैरे सगळं आहे. ते एवढी मोठी यादी अपराविद्येत टाकली. आणि पराविद्या अथपरा यया तत् अक्षरम अधिगम्य. ते एकच वस्तू आहे, ती हीच वस्तू आहे आत्मा आणि ब्रह्म. ते जाणून घ्या की ते सगळं पुढचं ते अपराविद्येतला आपोआप प्राप्त आहे. आपोआपच आपल्याला प्राप्त होऊन जातं. ते जाणून घेण्याची काही आवश्यकता नाही. आणि हे जे आहे परा आणि अपराविद्या दोन्ही मिळून हे वेदातूनच आलेले आहेत. वेदाचेच आहे भाग. दोन विद्या वेदांमधून आलेल्या आहे. मुंडक द्वे विद्ये वेदितव्ये. मुंडकामध्ये ह्या दोन विद्येचा उल्लेख आहे, परा आणि अपरा. अपाराची यादी मोठी. याच्यामध्ये आपण फक्त हे ऋग्वेद यजुर्वेद हे शिक्षा कल्प व्याकरण हे इथं हे म्हटलेलं आहे. परंतु संसाराच्या सगळ्या वस्तूची यादी करा आणि ते त्यात जोडून द्या. सगळे अपराविद्येचे विषय. आणि त्या अपराविद्येचं एकच म्हणजे लक्षण म्हणून आपण समजून घेऊ, सगळंच विनाशी आहे. म्हणून अपराविद्या शिकून जे आपण प्राप्त कराल ते आपल्या बरोबर येतच नाही आहे पुढे. मला सांगा, कोणीही व्यक्तीला ज्या 4-5 PhD मिळाल्या असतील विषयात, घेऊन गेला का बरोबर तो? नाही, बरोबर नाही. काय बरोबर येते? अथ परा यया तत् अक्षरम अधिगम्यते. त्याला जाणल्यानंतर तो मात्र आपला साथ कधीच सोडत नाही. आत्म्याला जाणून घ्या, आत्म्या तुम्हाला कधीच सोडणार नाही. ब्रह्म जाणून घ्या. कारण काय, ब्रह्माला जाणणं म्हणजे आपण साक्षात ब्रह्मरूप होता. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति.
ब्रह्मच झाल्यानंतर ब्रह्म अविनाशी आहे, अविकारी आहे, आपल्याला माहित आहे. आणि म्हणून वेदांनी आज्ञा केली. असो, एवढ्या याच्यावर आपण थांबूया. असे या वेदांचं अत्यंत खूप मोठे वेद आहे. अनंतावै वेद हा, वेद अनंत आहे. तुकाराम महाराजही म्हणतात, वेद अनंत बोलला, अर्थ तुकाची साधला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. आहे ना आपल्याला काय वेदाचं अगदी समर्पक वर्णन अभंगातून आलेलं आहे. म्हणून अभंगाला पंचम वेदच म्हटलेला आहे. बरं, अभंग तुकाराम महाराजाची गाथा जी आहे अभंगाची, पंचम वेद आहे. अनंत बोलणे, मग अनंत वेद आपण अभ्यास करायचं तर एवढंसं छोटस आयुष्य 60 70 80 वर्षाचं कुठे पुरणार आहे हो. म्हणून तेवढ्याची गरज नाहीये. ह्या वेदांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेदांनीच एक व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपण ज्या शाखेमध्ये जन्म झालेला आपल्या त्या शाखेचा अभ्यास जरूर करा. म्हणून वेदांचे भाग पाडणं म्हणजे भाग पाडणं आवश्यक होतं. म्हणून भगवान व्यासांनी या वेदांचे 4 भाग पाडले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. सगळ्यांना माहित आहे हे 4ही वेद. मग आपण ज्या या वेदांच्या शाखेमध्ये आपला जन्म झाला त्या वेदाचा अभ्यास करा. कुठलंही करा. अमृताचा समुद्र आहे भरलेला. कोणत्याही किनाऱ्यावर जाऊन एक बिंदू जर आपण घेतला तर आपण अमर होणारच आहे. म्हणून अनंत वेद जे आहेत, या अनंत वेद रूपी हे अमृताचा सागर जो आहे त्याच्या कुठल्याही किनाऱ्यावर जाणे एक चूळ भरून घेऊन घेऊ, संपलं काम आपलं. संपूर्ण समुद्र प्राशन करण्याची गरज नाहीये. परिणाम आपल्याला एक बिंदू अमृताचा मिळाला तरी आपल्याला अमर करणार आहेत ते. त्याप्रमाणे या 4 वेदांमधून आपला जिथे योजना केली आहे परमात्म्याने त्या त्या वेदांचा आपण अभ्यास करायचा, त्याचा हे करायचा आहे. आलो आपण थोडस म्हणजे कमी झालेला अभ्यास करण्याचं क्षेत्र आपलं त्याहीपेक्षा आणखी कमी आहे. आपल्याला नेमकं जाणून घ्यायचं आहे का? आता ऋग्वेद आहे, 10,000च्या वर रुचा आहे त्यांच्या. यजुर्वेद फार अफाट आहे, 100 शाखा होते असा त्याचा उल्लेख आहे. किती फार कमी उपलब्ध आहे त्याच्या. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांच्या जे आज उपलब्ध असलेल्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा लुप्त झाल्यानंतरच्या आज जेवढ्या आहेत तेवढेच उपलब्ध झालेले आहेत. त्या सगळ्या आपण अभ्यास करायला आपलं आयुष्य हेही पुरणार नाही. म्हणून मग त्या वेदांचाही संपूर्ण अभ्यास जर आपल्याशी होत नसेल तर या सगळ्या वेदांचा अंतिम भाग जो आहे, बरं लक्षात घ्यायचं, सगळ्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचं सगळ्यांचं सार काढून एक्स्ट्रॅक्शन काढलेलं त्याचं काढा तयार केला एक अत्यंत, आणि तो वेदाच्या अंतिम भागामध्ये आणून ठेवलेला आहे. त्या त्या वेदाच्या, त्याला वेदांत असं म्हणतात. तो वेदांत आहे. अंत या शब्दाचा अर्थ निर्णय असा आहे, तात्पर्य, निर्णय. वेदांत म्हणजे वेदाचा निर्णय, वेदाचं तात्पर्य काय आहे ते त्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तेवढं वाचून घ्या, होऊन जाते. वैद्य असतात ना, ते तुम्हाला एखाद्या काढा देतात. खरं म्हणजे त्यांना ती मुळी जी असते ती मुळीच तुम्हाला द्यायची असते, पण त्यांना माहित आहे हे कुठे जातील, शोधतील मुळी वगैरे, म्हणून त्या मुळ्या जमा करून आणतात, त्याचा काळा रस काढतात आणि तुम्हाला देतात. मुळी खाऊन जो परिणाम आहे तोच रस घेऊन परिणाम आहे. त्याचप्रमाणे सर्व वेदांचं सार जे आहे, 4ही वेदांचं सार वेदांनी एकदम इतकं त्याचा जबरदस्त काळा केला की 4ही वेदांनी फक्त 4च वाक्य सांगितले हो तुम्हाला अभ्यास करायला, जास्त नाही, एकच वाक्य. ऋग्वेद प्रज्ञानम ब्रह्म याचा अभ्यास करा, तुम्हाला 4ही वेद आपोआप कळून येतील. 4ही वेद कारण एकाच वेदातून आलेले आहेत ते सगळे. प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेद अहम ब्रह्मास्मी, सामवेद ज्याचं उपनिषद आहे तेव्हा अभ्यासाला घेतलेला आहे. म्हणून आपण या मुळाकडे जाऊन आलो आहे. तत्वमसी प्रसिद्ध महावाक्य, अथर्ववेद अयमात्मा ब्रह्म, याचा अभ्यास करा. वेदो नित्यम ध्येयता ज्या अर्थी म्हटलेला आहे शंकराचार्यांनी त्या अर्थी त्याचा अभ्यास झाला, होऊ शकतो, करू शकतोच आपण. आणि म्हणून आपल्याला आता अगदीच कमी स्कोप झाला, कारण 4 महावाक्यांचा अभ्यास, 4च आहे महावाक्य बस. आणि या महावाक्याच्या अर्थाच्या चिंतनाभोवती संपूर्ण वेद फिरतो आहे. जसं आपलं ब्रह्मांड या ध्रुव ताऱ्याभोवती फिरते की नाही,
असं आहे. ऋग्वेद करून माहिती करून घ्यायचा, प्रज्ञानम ब्रह्माचं चिंतन करा. यजुर्वेद काय, अहम ब्रह्मास्मी करून घ्या चिंतन त्याचं. सामवेद काय, तत्वम असी, आणि अथर्ववेद अयम आत्मा ब्रह्म. हे चारच महावाक्यामध्ये संपूर्ण अनंत वेदांचं सार आपल्याला प्राप्त करून होते. आणि म्हणून शेवटी प्रत्येक जीवाला त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान हवं, ब्रह्माचं ज्ञान हवं, आणि त्याचं आयुष्य लक्षात घेऊन भगवंतानी म्हणजे वेदो नारायण जो आहे, वेद नारायणाने तुमच्या अभ्यासासाठी, आमच्या अभ्यासासाठी आता फार कमी सिलेबस करून ठेवलेला आहे. फार कमी सिलेबस आहे ते. आता एक मुद्दा आठवला तोही सांगतोय. आपण म्हणाल की हे प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आम्हाला समजत नाही, आमचं संस्कृतचा अभ्यास झालेला नाही. काही हरकत नाही, वेदांना सगळंच माहीत आहे. आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा वेदाला पूर्ण माहीत आहे. आणि म्हणून त्यांनी पाहिलं की हे यांना हे चार महावाक्य तर फार दूरची गोष्ट झाली, यांना काहीच कळत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार कसा करावा हे पुष्कळ जणांना जिथे कळत नाही, तिथे या पारमार्थिक सत्तेतले हे विषय कसे कळतील त्यांना, त्याची व्यवस्था वेदानेच करून ठेवलेली आहे. काही हरकत नाही, नका करू चार महावाक्याचा अभ्यास तुम्ही, काही हरकत नाही. संस्कृतनी कळणं घाबरून जायचं कारण नाही. पुराण वाचा. जे चार महावाक्याचं अर्थ आहे, निचोड जो आहे सगळ्या पुराणामध्ये भगवान व्यासांनी करून, भगवान व्यासांनी 4 वेद केले. आणि पुढे भगवान व्यासांना हा प्रश्न सतावत होता, म्हणून त्यांनी काय केलं की हे सगळंच जे वेद वाचू शकत नाही त्यांच्यासाठी पुराण करून ठेवले. पुराण वाचा. हे 18 पुराण आहेत. 18 पुराण केव्हा वाचू आम्ही, आम्हाला तेही समजत नाही, पुराणही समजत नाही. अच्छा ठीक आहे, पुराणही समजत नाही, काही घाबरू नका, पुराणही वाचू नका, वेद वाचू नका, पुराण वाचू नका. आणि तरी पण श्रुती माता इतकी दयाळू आहे, वेद इतका दयाळू आहे की त्याला या जीवाचा उद्धारच करायचा आहे. आणि त्यांनी त्याचं घोषवाक्य आहे, सगळे मानव देहधारी जीव मोक्षाचे अधिकारी करून ठेवले आहेत त्यांनी. मग त्यालाच व्यवस्था करणं भाग पडला आहे, आणि त्यांनी केलेली आहे. वेदही नका वाचू, पुराणही नका वाचू, काही हरकत नाही, जाऊ द्या. मग काय करायचं, काही नाही हो. वेद आणि पुराण याचा काय संदेश देणार, मी खूप मोठी एक मंडळी निर्माण करून ठेवली आहे, आणि सतत मी ती या मृत्यूलोकावर पाठवत आहे. त्यांना संत असं म्हणतात. जा या संताच्या चरणाशी. आणि हे संत प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक शताब्दीमध्ये म्हणा, आणि प्रत्येक काळी नेहमी भगवंतांनी पाठवलेले आहे. संतांची मांदियाळीच आहे ते, मांदियाळी ही पाठवलेली आहे. जा संतांच्या चरणी बसा, ऐकून घ्या त्यांना. आम्हाला संतही कुठे उपलब्ध होतील आजकाल, आम्हाला संत काय, आपण वाचतोच आहे पेपरांमध्ये वगैरे, सगळे किती गोंधळ आहे सगळ्या या क्षेत्रामध्ये, नाही का. कोणाला संत म्हणून ओळखायचं, कसं ओळखायचं संत, आम्ही कोणाच्या चरणाशी बसायचे. राहू द्या, तुम्हाला संत साधू संत मंडळी भेटत नाही, सत्संग तुम्हाला प्राप्त होत नाही, काही हरकत नाही, नका जाऊ संतांकडे. आता सगळ्यात शेवटचे उपाय म्हणून, आता ज्याच्यानंतर आणखी किती खाली यायचं, शेवटी किती पायऱ्या उतरून खाली यायचं. वेदांच्या अभ्यासापासून आपण उतरत आलो, पुराण आलो, पुराणही नाही, संतांमध्ये आलो, संत वाङ्मय वाचायला आम्हाला फुरसत नाही आहे. कीर्तन भजनामध्ये जाऊन बसायला आमच्याकडे वेळ नाही आहे. ठीक आहे, तुला शब्द तर म्हणता येतात ना, राम म्हणता येतो ना तुला, कृष्ण म्हणता येतो, दत्त म्हणता येतो, हरी म्हणता येतो बाबा तुला. मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बस. जे तत्वज्ञान 4 महावाक्यांमध्ये दडून बसलेलं आहे, ते सगळंच्या सगळं तत्वज्ञान ह्या शब्दांमध्ये आणून ठेवलं. राम कृष्ण हरी हे तर म्हणा. तर म्हणायला कुठे पैसे लागतात, तू मोलमजुरी करणार आहे, तुला कुठलंही अक्षरशत्रू आहे, एक शब्दही समजत नाही, तुला कीर्तनात जायला वेळ नाही, पुराण ऐकायला वेळ नाही, वेदाचा अभ्यास करणं फार दूर राहिलं. मग काही नाही, डोक्यावर टोपले वातांना राम 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 म्हणत चल ना बाबा, आता याच्यापेक्षा खाली काय. आणि म्हणून लक्षात घ्या फार म्हणून, आज आपण वेदाची एक वेगळा पैलू अभ्यास करून राहिलो आहोत. कारण काय, आपले उपनिषद त्यातूनच आपल्याला पुढे मार्गदर्शन करणार आहे. केनोपनिषदामध्ये ते सांगितलेलं आहे. हो, एक श्रुती म्हटली, प्रतिबोध विदितम मतम,
त्याचा येईल मी ते त्याच्या तपशिलात जात नाही. फार मार्मिक अर्थ आहे त्याचा. मग राम राम म्हण, कृष्ण कृष्ण म्हण, हरी हरी म्हण, अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण त्या परमात्म्याचीच नावं म्हण. एवढं लक्षात ठेव. जे शाश्वत तत्व आहे त्या तत्वाची नावही शाश्वत आहे, शाश्वत फल देणारी आहे. ते नाव म्हण, तुझा उद्धार झाला. ज्याचा अभ्यास करून शंकराचार्यांनी जे ज्ञान मिळवलं तेच ज्ञान तुला रामराम म्हणून सुद्धा मिळणार आहे. लक्षात. हे वेदाची वेदाचं महात्म्य इथे आहे आपल्याला कळायला. लक्षात. मग आणखी काय हवं आहे त्याच्यापेक्षा? असं हे वेदांचं आपण बघितलं, आपण पाहाय खूप याच्यावर विस्तार करता येतो. असो, मुद्दा लक्षात ठेवूया. म्हणून वेदांनी प्रत्येक जीवाच्या उद्धाराची सोय करून ठेवलेली आहे आणि प्रत्येक जीवाला रामराम म्हणण्याची, हरिहरी म्हणण्याची, कृष्ण कृष्ण म्हणण्याची यंत्रणा जन्मदास त्याच्या शरीरात भगवंतांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याला आपण वाणी म्हणतो, वैखरी वाणी. मनुष्य देहामध्ये ज्या अलौकिक गोष्टी किंवा असाधारण गोष्टी ज्या आहेत त्या दोनच आहेत. एक आहे सारासार विचार करण्याची बुद्धी आणि एक आहे वैखरी वाणी, जे इतर देहांमध्ये आपल्याला दिसणार नाही. मानव देहाची विशेषता हीच आहे. बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ पुराण श्रुती गावा, तुलसीदासजी म्हणतात. खूप भाग्यवान आहात आपण. मानव देहाचा जन्म झाल्यानंतर खरं म्हणजे जे आपण प्रसंग साजरे करतो ना, ते व्यावहारिक सत्तेतल्या दृष्टीने करतो, पण तो आनंद म्हणजे खरं त्याचा आहे. मानव देहामध्ये एक जीव जन्माला आलेला आहे, आता तो परमात्म्याला जाणून घेऊ शकतो, याच्यासाठी तो आनंद आहे. असो. आणि ह्या अशा एवढ्याशा आपण थोडशा काय सामवेद, सामवेदामधलं हे उपनिषद जे आहे ना, हे उपनिषद कुठून आलं आणि ते आपल्या बरोबर काय काय संदेश घेऊन आलेला आहे हे पाहण्यासाठी या वेदांचा आपण अभ्यास केला. या अभ्यासाच्या बळावर आपण आता पुढे जाऊया. 4 वेद झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे निर्माण झाले. या 4 वेदांनी आपले भगवान व्यासांनी हे 4 वेद निर्माण केलेले आहे. वेदांच्या निर्मितीबद्दल खूप ऋषीमुनींची वचन आहेत, साधू संतांची वचनही आहे, खूप सगळे त्यांनी सांगून दिलेले आहे. वेद कशाला निर्माण झाले ते आपण आता बघितलं. सर्वसाधारण आपल्या बुद्धीला न कळणारं जे तत्व आहे त्याची ते आपल्याला प्राप्ती करून देतात. आणि ती अशी प्राप्ती आहे की ते एकदा प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ते अप्राप्त आहे अशी भावनाच कधी उद्भवत नाही आपल्या अंतःकरणात. अशा या वेदांच्या एवढ्या पार्श्वभूमीसह आपण आता पुढे जाऊया. हे जे वेदांबद्दल जे आपण आता हे केले, या वेदांचं काय स्वरूप आहे, लक्षण कसं आहे? मंत्र ब्राह्मण यो वेद नामधेयम, मंत्र ब्राह्मण यो हो वेद नामधेयम. हे वेद मंत्र आणि ब्राह्मण स्वरूपाचे आहे. आपल्याला यायचं आहे सामवेदाकडे आणि यायचं आहे कठोपनिषदाकडे. त्या अगोदर हा त्याचा धागा आहे वरचा. संपूर्ण वेदच मुळात मंत्र ब्राह्मण यो वेद नामधेयम, मंत्र ब्राह्मण यो वेद नामधेयम. वैदिक वाङ्मय जेवढं आहे, वेद जेवढे आहे ते मंत्रात्मक आणि ब्राह्मण भागात आहे. असे 2 भाग आहे मुख्य त्याचे. त्याच्यामध्ये मंत्र आहे आणि ब्राह्मण भाग आहे. मंत्र शब्द माहित आहे आपल्या, मननात त्रायते इति मंत्र. ज्याचं मनन केल्यानंतर ते आपलं पूर्ण त्रायते म्हणजे सगळं रक्षण करते आणि अलौकिक अशा आत्मस्वरूपाची प्राप्त करून घेते, त्याला मंत्र म्हणतात. मंत्र म्हणतात. मंत्रांनी अप्राप्त असं जगात काहीही नाहीये. मंत्रांनी प्राप्त होतं सगळं. असं हे मंत्र स्वरूप असलेले वेद हेच पुढे ब्राह्मण झालेले आहेत. मंत्र एकत्र आले की त्याला संहिता म्हणतात. त्या संहिता शब्द आपण ऐकलाय ना, ते संहिता मंत्रांच्याच असतात, त्या एकत्र आले की संहिता. म्हणून वेद आता मंत्र, संहिता आणि ब्राह्मण. मग ब्राह्मण भागामध्ये काय आहे, तर मंत्रांमध्ये जे काही दिलेलं आहे त्याचं प्रत्यक्ष अनुष्ठान कसं करायचं. मंत्रांमध्ये वेदाचा यज्ञाचा उल्लेख आहे, मग यज्ञ कसे करायचे हे ब्राह्मण भागामध्ये आहे. शतपथ ब्राह्मण यजुर्वेदामधलं यज्ञ संस्थानंतर उदयाला आले.
खरं म्हणजे यज्ञ संस्था नंतर उदयाला आला असा आपण आता विचार करीत करीत आलो आहेतपर्यंत. परंतु वराह मिहिर जो आहे प्रसिद्ध ज्योतिषी, त्यांनी तर म्हटलं की हे जे आहे ना, वेद यज्ञासहितच निर्माण झालेले आहे, यज्ञार्थ प्रवृत्तीम झालेले आहे. ते वेदो ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः. आणि बरोबर आहे होते. आपलं गीता काय म्हणते, सहयज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाचक पूर्ववाचक प्रजापती म्हणतो ना. सहयज्ञ, यज्ञासहित मी हे इथे सृष्टी निर्माण केली. यज्ञ शब्दाचा अफाट अर्थ आहे. 4था अध्याय गीतेचा वाचून घ्या तुम्ही. यज्ञ शब्दाचा अर्थ आपण 2 प्रकारे पाहू लक्षात राहण्यासाठी. यज्ञ वै विष्णू, यज्ञ म्हणजे भगवान विष्णू साक्षात ते स्वरूप आहे. आणि यज्ञ शब्दाचा मुख्य अर्थ जो आपल्याला सगळीकडे कामात येऊ शकतो तो आहे, यज्ञाचा अर्थ जगामधला सर्वश्रेष्ठ कर्म, कर्माच्या प्रांतामधलं सर्वश्रेष्ठ कर्म जे आहे त्याला यज्ञ असं म्हणतात. यज्ञ म्हणून सर्वश्रेष्ठ कर्म असा त्याचा उल्लेख होतो, कारण त्यांनी सर्वश्रेष्ठाची प्राप्ती करून देण्याची आपल्याला योग्यता आणून देते. सर्वश्रेष्ठ विश्वामध्ये भगवान विष्णू म्हणजे परमात्मा आहे, त्याची प्राप्ती करत. तसे कर्म करा, भगवान विष्णूची प्राप्ती होईल. नाहीतर यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकयम कर्म बंधना, बंधनात पडाल तुम्ही. गीता सांगते आपल्याला, फार मार्मिक आहे, अगदी संबंध जुळून येतो त्याचा. असे हे जे आहे मंत्र, संहिता आणि ब्राह्मण अशा या भागांमध्ये सगळी जी पुढच्या उपनिषदाकडे येऊ आपण आता. उपनिषद जी आलेली आहे ती मंत्र भागातून किंवा संहितेतून आलेली आहे, ब्राह्मण भागातून. संहितेतून म्हणजेच मंत्रातून आलेली आहे. संहितोपनिषद, मंत्रोपनिषद, ब्राह्मणोपनिषद असे शब्द आपल्याला या उपनिषदांच्या जे कशातून आलेलं आहे हे जेव्हा लिहिलेलं त्याच्यामध्ये आढळतात. बहुतांश उपनिषद ब्राह्मण भागातूनच आलेली आहे, मंत्र भागातूनही आलेली आहेत, काही नाही असं नाही, ते आलेली आहे. काही विद्वान मंडळींनी शोध लावले. ते म्हणतात की काही उपनिषद मंत्र आणि ब्राह्मण आणि संहितेच्या बाहेरचे सुद्धा आहेत, त्यांचे शोध आहेत. कानावर घालून ठेवतो, हा आपल्याला कुठं तरी वाचायला मिळू शकते हे असं. काही हरकत नाही, वाचायचं सगळं हो, पण समजून तेच घ्यायचं जे वेदांनी सांगितलेलं आहे. बस, वाचायला काय हरकत आहे, आपण सगळं वाचू बिलकुलच ते. आणि यज्ञ संस्थे ह्या सृष्टी निर्माण करताना मी यज्ञ बरोबर पाठवली आहे. सह यज्ञ प्रजा सृष्टवा, प्रजेची निर्मिती यज्ञाबरोबरच करून दिलेली आहे. एक क्षणभरी या प्रजेला इथे यज्ञविरहित राहू दिलेलं नाही, म्हणजे श्रेष्ठ कर्म विरहित नाही राहू दिले. याचा अर्थ श्रेष्ठ कर्म काय आहे याचा आदेशासहितच मी ही सृष्टी निर्माण केली असा याचा अर्थ होतो. त्या अर्थाकडे लक्ष ठेवून आपण जर बघितलं तर हे यज्ञ म्हटलं म्हणजे आपल्या समोर ते एक विशिष्ट एक आकृती डोळ्यासमोर येते किंवा एक प्रतिमा आहे. ते यज्ञकुंड आहे, 4 जण बसलेल्या बाजूला, चुकीची नाही आहे ते यज्ञाचं एक स्थूल रूप आहे. पण यज्ञ शब्दाचे अनेक जे अर्थ आहेत त्यामध्ये हे मुख्य अर्थ आपण 2 बघितले. यज्ञो वै विष्णू, साक्षात भगवानच यज्ञ रूप होऊन आलेले आहेत. आणि यज्ञ वै कर्म, भगवान आले कशासाठी, यज्ञ करण्यासाठी आले का फक्त, नाही, त्याच्यासाठी नाही. ज्यांना यज्ञ हे भगवान आहे हे कळत नाही त्यांच्यासाठी ते लोक कर्ममार्गामध्ये जाऊन पडले. म्हणून त्यांनी कोणते कर्म करून यज्ञो भगवान नारायण, यज्ञो नारायण जो आहे त्याची प्राप्ती कशी करून घ्यायसाठी, याच्यासाठी दुसरं जे आहे त्याचं ते यज्ञ या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ कर्म असा वेदांमध्ये आलेला आहे. सर्वश्रेष्ठ कर्म ते यज्ञ. यज्ञाच्या मध्ये 4 जण असतात. एक अध्वर्य असतो, एक उद्गाता असतो, होता असतो. होता, अध्वर्य, उद्गाता आणि ब्रह्मा असे 4 जण यज्ञामध्ये असतात. 4 वेद आहेत ना, हे 4 वेदाचे प्रतिनिधित्व करणारे हे असतात. होता ऋग्वेदाचा आहे, अध्वर्यू यजुर्वेदाचा आहे आणि तिसरा जो आहे उद्गाता जो आहे तो सामवेदाचा आहे, ज्यामधून आपलं हे उपनिषद आलेलं आहे तो सामवेदाचा आहे. आणि चौथा जो आहे ब्रह्मा, हा मात्र एक रिझर्व आहे. याला काही वेद, त्याला 4ही वेद माहिती पाहिजे. ब्रह्मा 4ही वेदाचा असं पाहिजे. कोणत्याही वेदाचा मंत्र म्हटला ना त्यांनी आहुती टाकली पाहिजे बरोबर त्या मंत्राचं उच्चारण करून. ब्रह्मा चतुर्वेदी हवा तो. यज्ञ संस्थेचं आपण एक विवरण बघून राहिलो.
चार वेद, चार हे निर्माण झाले. पहिलं ऋषी ऋग्वेद, वैशंपायन यजुर्वेद, सामवेदाचे जैमिनी आणि सुमंतू अथर्ववेद. या ऋषींना बोलवलं भगवान व्यासांनी, हे घ्या बाबांनो, मी तुम्हाला या संविधा अर्पण तुमच्याकडे हवाला करतो, याचा अधिकार देतो आणि याचा प्रचार करा, प्रसार करा. त्याप्रमाणे ऋग्वेदाचा प्रसार झाला. ऋग्वेदाच्या संस्था आहेत आजही. त्याप्रमाणे त्यांचे जे शिष्यवर्ग जमा झाले ते ऋषीच होते. त्यांनी यज्ञ ऋग्वेदाच्या ज्या ऋचा आहेत त्याचा प्रसार केला. वैशंपायन त्यांचाच भाचा पुढे आपले हे याचे यजुर्वेदाचे शुक्ल यजुर्वेदाचे प्रणेते याज्ञवल्क्य ऋषी ते निर्माण झाले. त्यांनी आपला शिष्य संप्रदाय वाढवला आणि ह्या वेदांचा जो संदेश आहे तो या जगामध्ये सगळ्यांना प्रस्तुत केलेला आहे. संपूर्ण विश्व याच्या अंतर्गतच आहे फक्त, बस. बाकी याच्या बाहेर कोणीच नाही आहे. कळत नाही लोकांना हो, म्हणून हे सगळे भांडणं सुरू आहे. याचं कारण आहे हे जर आपण नीट कळून घेतलं तर मानवामध्ये कोणी दुसऱ्याला चापट सुद्धा मारणार नाही. फार दूरची गोष्ट आहे हत्या करणं. तर न कळल्याचा परिणाम, अज्ञानामुळे सगळा गोंधळ झालेला आहे जगामध्ये. खूप मोठी किंमत हे जग या अज्ञानामुळे देत आहे. असं हे जे चार आहेत, ऋग्वेदाचा जो आहे मूळ हे ऋषी जो आहे तो आहे पहिलं ऋषी. पहिलं ऋषींनी पुढे हा संप्रदाय सुरू केला. आणि ऋग्वेदाच्या ऋक शब्दाचा अर्थ, ऋग्वेदामध्ये ऋक शब्द आहे, रुच शब्द आहे मूळ तो. रुच शब्दाचा अर्थ स्तुती करणे असा आहे. स्तुती करणे एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ते जे यज्ञामध्ये तो जो पहिला जो आहे, सगळ्यात पहिले जो यज्ञामध्ये जो बसत असतो, होता म्हणतात त्याला. त्या होताचं काम आहे की ऋग्वेदातले स्तुती मंत्र जे आहे ते म्हणायचे आणि त्या देवतेला आवाहन करायचं, परमात्म्याला आवाहन करायचं, एवढंच काम असते त्याच्याकडे. यजुर्वेद मोठा आहे खूप, त्याला प्रत्यक्ष क्रिया करावी लागते. म्हणून ऋग्भी ही जी आहे याच्यामध्ये एक सूत्र तयार झालं की ऋग्वेदाचे लोक ऋग्वेदाचे जे हे असतात प्रतिनिधी होता म्हणून, ते स्तुती स्तोत्र पर भगवंताचं आवाहन करतात. आणि यजुर्वेदाचे मंत्र म्हणणारे जे आहे ते प्रत्यक्ष कृती करतात. त्याच्यामध्ये आहुत्या वगैरे टाकणे हे आहे. आणि पुढचे दोघांचेही बाकीचे कर्म आहेत त्याच्यामध्ये. मुख्य दोन आहेत हे लक्षात ठेवायचं. सामवेद स्वतंत्र असा नाही आहे. सामवेद काय आहे हे आपण पाहू, आपल्याला त्याला वेळ लागेल. आज आपली आता संपत आलेली आहे वेळ. सामवेद जो आहे त्या सामवेदीला एक विशिष्ट काम दिलेलं आहे की हे दोघ जण जे म्हणून राहिले आहेत की नाही, जो होता म्हणतो स्तुतीपर वेद मंत्र जे म्हणतो आहे ते, आणि हे यजुर्वेदचा जो आहे अध्वर्यू तो जे म्हणतो आहे त्याच्यातलं काहीतरी निवड बाबा छान आणि गाणं म्हणून दाखव त्याचं एक आम्हाला छानपैकी, नाही का? नुसतंच गद्यात्मक भाग असेल तर कंटाळवाणा वाटतो ना आपल्याला. नुसते प्रवचन कंटाळवाणे वाटतात, तो झोप येते. मग तबला पेटी आणून जर थोडस ते आणखी हे केलं चांगलं वाटतंय ना. कीर्तनाला गर्दी जास्त असते, प्रवचनाला कमी असते. त्याचं कारण हे लक्षात ठेवायचं. कारण हे आहे, कुठली गोष्ट संगीताशी जोडून दिली की संगीत हे रजोगुणी भाग आहे, तो ते आपलं रंजन करणार आहे, आपल्याला खिळून ठेवते एका ठिकाणी. म्हणून प्रसिद्ध कीर्तनकाराच्या याला खूप मोठे पेंडॉल टाकतात. पण प्रसिद्ध प्रवचनकार ते एका हॉलमध्ये होऊन जाते, ते जमून जाते, काही हरकत नाही. आता बघा ना, उपनिषदाचा अभ्यास करणारे खरं खूप विद्वत्तेच्या शिखरावर ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करणारे लोक आहे. हे उपनिषदाचा कितीशे आहे, अगदीच मुठभर म्हणायला काही हरकत नाही. 80-16-4 असं विवरण आहे केलेलं. या 4 मध्ये हे बसतात आहे फक्त, बस. असं पाहू आपण ते 80-16-4 काय यज्ञाचा विस्तार येईल त्यावेळेस त्याचाही उल्लेख करून घेऊ आपण. अशा रीतीने हे वेदाचा जो आहे विस्तार झालेला आहे भगवान व्यासांनी केला. आता हे जे झालेले आहे 4 वेद आणि 4 ऋषी मुनींनी पुढे याचा विस्तार चालू ठेवलेला आहे. ऋग्वेदाचं जेवढं काही हे ऋषीमुनी जे काही करतील त्यातलं सार फक्त प्रज्ञानंद ब्रह्मा, एवढं लक्षात ठेवायचं.
या एकाच महावाक्याच्या भोवती हा संपूर्ण वेद फिरतो आहे. अहम ब्रह्मास्मी या वाक्याभोवती संपूर्ण यजुर्वेद आहे. तेवढ्या याच्यात परमेश्वराजो काय नाही आहे हो, काय त्याची आपण किंवा त्याची कल्पनाच नाही करू शकत. एक प्रत्यक्ष उदाहरण देतो. आपण म्हणाल प्रज्ञानम ब्रह्म मध्ये एवढ्या मोठ्या 10,000 रुचांचा अर्थ कसा भरलेला आहे, का नाही असावा. त्याचा विस्तार केला की आपल्याला सगळे ते 10,000 रुच्याच आपल्याला त्याचा अभ्यास झाल्यासारखा अनुभव येतो. एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो आणि थांबू. मग आपण रोज जेवण करतो की नाही, सगळे जेवण करतो. दोघं जण जेवायला बसलेले आहे एका घरी आहे, समजा कल्पना करा अशी. वाढणं सुरू आहे, दोघांनाही एकच अन्न वाढणं सुरू आहे. तर दोघांच्या याच्यामध्ये भिन्न रक्तगट तयार होतो, एकच अन्न खातात. एकाचा काय म्हणतात ओ पॉझिटिव्ह, दुसऱ्याचा निगेटिव्ह काय असते ते याचे वगैरे प्रकार. ही किंवा कोणी केली? अन्न एकच आहे, पोटातच गेलेलं आहे सगळ्यांच्या, काही फरक काहीच नाही आहे, पण त्याचे परिणाम भिन्न भिन्न करून दिलेले आहेत. त्या परमात्म्याची किमया बघा किती आहे. अन्न एकच आहे. बरं ठीक आहे, आपण म्हणाल प्रत्येकाची प्रकृती असते, ठीक आहे, हे आपण ऍक्सेप्ट करून घेऊ. जे अन्न खाल्लं त्या अन्नाचे 7 भाग होतात. रक्त, मांस, मज्जा वगैरे वगैरे, ते शेवटी सगळ्यात वीर्य आणि ओजापर्यंत जातात. ते 7 कारखाने आपल्या या पोटामध्ये, लिव्हरमध्ये. एकही कारखाना दृश्य नाही आहे. त्या अन्नाचे 7 भाग करून जर आपण या वैज्ञानिकांना म्हटलं की जे अन्न मी खाल्लं त्याच्यापासून इतकं तयार झालेलं आहे, तू आम्हाला बाहेर तयार करून दाखव, तर मोठमोठे असे 10-10 एकरची जागा घेऊन ते 7 कारखाने उभे करतील. पण त्या परमात्म्याने सगळंच्या सगळं एवढ्या भागामध्ये, आपल्या त्या पोटामध्ये वीतभर भागामध्ये सामावून ठेवलेलं आहे. आणि ते करतोय, तो रोज करतोय, आपण कधीच लक्ष देत नाही त्याच्याकडे. हे त्या प्रज्ञानम ब्रह्म मध्ये काय आहे हे आहे लक्षात ठेवायचं. अशा रीतीने 4ही वेदांची 4 महावाक्य जे आहे, आपणही ज्या उपनिषदाचा आता अभ्यास करता त्याचं तर प्रसिद्ध आहे तत्त्वमसी. हेच सांगायचं आहे तुम्हाला त्या उपनिषदामध्ये. हे येतुलीची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी, ते आता 2ही अक्षरी अनुवादावे माऊली म्हणते. गीतेमध्ये काय सांगायचं आहे हो, हे येतुलीची नाना परी एवढंच सांगितलं आम्ही, पण हे नाना प्रकारे सांगितलेलं आहे. ग्रंथाचा विस्तार त्या सांगितलेला आहे. म्हणून प्रज्ञानम अहम ब्रह्मास्मी ते आम्हाला सांगितलंय तू ब्रह्मरूप आहे, पण त्याचा विस्तार तो वेद झाला पूर्ण. असो, आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आपण आता इथे थांबूया, आपली वेळ झालेली आहे. आणि उद्याच्या याच्यामध्ये याचा पुढचा भाग आपण चिन्हे क्रमशः चालणार आहे. मला यावेळेस खूप ढील दिली माझ्या पतंगाला डॉक्टर साहेबांनी. म्हणतात उडवा तुमचा पतंग किती. पतंग वरवरच जात असतो बरं का, जेवढी जास्त ढील तेवढा पतंग वर जातो. आपण प्रयत्न करू जास्तीत जास्त वर जाण्याचा, आणि यथामती आपण त्याचं चिंतन करू. हे क्रमशः चिंतन चालू राहील. आणि आपण उद्याच्या भागामध्ये आज जतपर्यंत आलो त्याच्या पुढे अभ्यास करूया. 4 वेदांपर्यंत आपण आलो आहे. एका वेदाचे भगवान व्यासांनी 4 वेद केले. 4 वेदाचा विस्तार पुढे प्रत्येक ऋषीमुनी आपले जे त्यांचे मुख्य जे जमले 4 वेदाचे 4 जणांना आदेश दिला आणि त्यांनी हे पुढे सुरू केलं. ह्यापासून त्यांच्या पुढे खूप शाखा झालेल्या आहेत आणि त्या प्रत्येक शाखाचा अंतिम भाग हा वेदांत झालेला आहे. त्यामध्ये आता उपनिषद येतात. तो सगळा प्रकार आपण आपल्या चिंतनाचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या प्रवचनात करू. म्हणजे आपल्याला नेमकं केनोपनिषदाचं लोकेशन कुठे आहे हे कळून येईल. आजकाल लोकेशन पाहायची पद्धत आहे. जीपीएस सगळ्यांना माहित आहे. जीपीएस आपण आव्हान कोणाला करतोय लक्षात घ्या, ब्रह्माला करतोय, जे या ब्रह्मांडापेक्षाही बाहेर व्यापून अनंत आहे. ते तुम्ही एवढसे छोटेसे या सूर्यमालिकेत पृथ्वीवर एवढसा जीव आहे, त्याच्यापर्यंत आवाज जायला हवा हो, नाही का? त्याच्यापर्यंत आवाज जायला हवा की नाही? पण जसं त्या जीपीएस मध्ये तुम्हाला जिथे जायचं ते बरोबर तो पॉइंटर येऊन जसं दाखवतो, त्याप्रमाणे आपण जर वेदांचा अभ्यास केला तर आपल्या या स्वरयंत्रातून निघालेले मंत्राचे स्वर त्या ब्रह्माला साथ घालतात. ती कशी घालतात ते आपण उद्या बघूया. थांबूया इथे आता. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
वेदो नारायण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. उद्या सकाळी 7ला आपण यावेळेस पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.